योद्धा न्यूज मराठी. रात्री 2 वाजता तर 8 ते सकाळी पंचनामा झालेला नाही. ठरावता नाही झाला व्यक्ती अडकले यांना बाहेर काढलं सात दिवस झाले काल दुसरं. तर विषय आमचा असा आहे का बुवा त्या गोष्टी विलंब न लावता त्या गोष्टी खरं तर या ठिकाणी तहसीलदार कचेरी समोर आदिवासी बांधव एकत्र आलेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बरीचशी काही हानी झाली, त्यामध्ये जीवितहानी देखील झालेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी कचेरीमध्ये या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले. काय नेमकी तुमची समस्या आहे किंवा कशासाठी सगळे बांधव एकत्र आलेले आहेत? काय झालंय, गुरशेवाडी खेड येथे 26/7 अतिवृष्टीमुळे ठाकर समाजाची 5 घरं ती पडली. तर त्या घरं पडल्यामुळे काय झालं, जो पंचनामा झाला तो पंचनामा फक्त घरांचा झाला, जखमी माणसांचा किंवा जनावरांचा झालेला नाही. त्याच्यात 2 माणसं जी जखमी झाली पूर्णपणे. आणि ती जखमी म्हणजे ती अशी झाली की त्यांना त्या ढिगाऱ्यांना ओढून बाजूला काढलं. घरात 4 माणसं झोपली होती, त्यातली 2 माणसं ती ओढून बाहेर काढली. त्यातलं एक ॲडमिट केला आणि एक वयोवृद्ध असल्यामुळे त्यांचा खुपा गेला होता, गुडघा गेला आणि डोक्याला मुक्का मारला. पैशाअभावी उपचार घेता आला नाही. ते साधारणतः 4 ते 5 दिवसांनी घरातच मृत झाले. तर त्या मृत झाले तर आपली अशी मागणी आहे, किसान सभेची अशी आमची मागणी आहे की त्या मृत व्यक्तीचा पंचनाम्याचा त्याचा समावेश करावा. तो समावेश केलेला नाही. तो समावेश करून त्या जी काय 5 घरं आहेत त्या 5 घरं साधारणतः 23 जीव आहेत, 23 माणसं राहतात. 23 माणसांचं आजचं तिथं मरण कधी होईल सांगता येत नाही, कारण 5 ही घरं ही अतिशय जर्जर अवस्थेत झाली आहेत. ती कधीही पावसात कधीही पडू शकते. त्यांना त्यांच्या घराखालची जमीन त्यांची नाही, फक्त घरच आहेत. ही सर्व 5 कुटुंब किंवा दुसरी एक वाडी त्या कुटुंबाचं बीबी धरणातनं तास्कमान धरणाचं पुनर्वसन झाल्यामुळे त्यांना जमीन स्वतःची नाही आहे. तर तहसीलदार साहेबांकडे एकच मागणी आहे आमची, किसान सभेची खेड तालुका किसान सभेची अशी मागणी आहे की त्यांचं दुसऱ्या जागेत पुनर्वसन करून त्यांना घरकुल द्यावं आणि त्यांना आदिवासी समाजाला योग्य न्याय द्यावा, एवढी आमची किसान सभेची मागणी आहे. यापूर्वी ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर पंचनामा करण्यासाठी त्या ठिकाणी अधिकारी आले असताना म्हणजे कशामुळे राहिले होते की यामध्ये पंचनामा करण्यासाठी साधारणतः ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सेवक म्हणून ज्या ठिकाणची टीम असते ती त्या टीममधील ग्रामसेवक काहीतरी आजारी असल्यामुळे ते नाही आले, कृषी सेवकही नव्हते आणि ग्रामपंचायती कर्मचारी आणि तलाठी आले. त्यांनी त्या गोष्टीची योग्य दखल घेतली नाही की याच्यात कोण जखमी आहे, कोण काय आहे. आले फक्त आणि पंचनामा केला, जो टगेन केला आणि ते गेले. पण त्या जखमींची जर योग्य दखल घेतली असती तर ते आज ते जखमी ते बाबाही वाचले असते आणि पुढे हा प्रश्नही नसतो होत. तर ह्या पुढच्या उद्भवणाऱ्या प्रश्नावर तो विषय आहे. आज त्यांची अशी परिस्थिती की घरात राहायलाही पण जागा नाही, खायलाही माणसं नाही, ते हातावरची काम करण्याची माणसं आहेत. आज जर कमवलं, आज जर केलं ते न्याय पण मागू शकत नाही, स्वतःकडे वेळ पण नाही देऊ शकत. आज एक दिवस आला तर 400 रुपये हजेरी बोलली, उद्या घर कसं काय चालवायचं असा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या घरामधल्या महिला हे त्या तुमचं नाव काय घडलं तुमच्या घरात? आमच्या घरामध्ये पाणी घुसलं, ते गिट्ट पडून गेलं, त्याच्या खाली 2 माणसं दडापली. ती आम्ही वारडा केलं म्हणून बाहेरची लोक आली, त्यांनी उकरून काढलं आणि ते म्हातारे 8 महिनाभर जगलं असतं कसं तरी, पण ते दडापल्यामुळं त्याला डोक्याला शेतीला मारवा. उपचार करताना त्याचं उपचार मस्त केलं, पण आमचे गरीब लोक आम्ही हातावरची, आम्ही काय करणार त्याला ना. खरं तर आपण ऐकले की हातावर पोट असणार किंवा समाजामध्ये काम करताना अगदी गरिबीमधून जीवन जगत असताना नियतीचा घाला त्यांच्या घरावर आला आणि त्यामध्ये त्यांच्या घरातील कुटुंबातील व्यक्ती दगावले आहेत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत. खरं तर याकडे तुम्ही कसं पाहाल की उद्याच्या काळात त्यांना न्याय मिळवून देताना तुमची काय मदत त्यांना होणार? आम्ही प्रशासनाला आता निवेदन दिलेलं आहे, जे निवेदन देण्यात त्यासाठी आलेलं आहे. प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. प्रशासनाने जी व्यवस्था निर्माण केलेली आहे म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंतची माहिती ही प्रशासन स्वतःजवळ ठेवते. तर त्या अनुषंगाने त्यांना लागणाऱ्या गरजेंचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी संपूर्ण प्रशासनाची आहे. प्रशासनाने जर त्याच्यामध्ये दिरंगाई केली
तर पुढच्या वेळेस निश्चितपणे आम्ही एक चांगल्या प्रकारचं आंदोलन करून त्यांना आम्ही दाखवून देऊ की आमचं नाही ऐकलं तर काय होऊ. एकूणच न्याय मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये आपण अग्रेसर राहणार आहोत अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रज्जकभाईंनी केलेली आहे. खरं तर या दुर्गम भागातील किंवा या वाडी वस्तीमध्ये पोट भरणारी ही खरं तर आदिवासी समाज, ठाकर समाज, या समाजाचं दुःख अतिशय बारकाईनं किंवा सहानुभूतीपूर्वक पाहून त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच एकूण माहिती किंवा मागणी या ठिकाणी या सर्व समुदायाची आहे. निश्चित पाहूया पुढच्या काळात यांना न्याय मिळावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.